हाय फ्रेंड्स, मी प्रसाद बेर्डे आणि तुम्ही बघत आहात EFI चॅट्स. आज आपण ज्याच्याबरोबर गप्पा मारणार आहोत त्याला तुम्ही वेगवेगळ्या मराठी सिरियल्समध्ये बघितलं असेल, कधी बाबा म्हणून तर कधी शैलू म्हणून. अर्थात मी गोष्ट करतोय आशिष जोशी याची. हाय, आशिष जोशी, वेलकम टू द EFI चॅट्स. थँक्यू सो मच. आशिष, मला सांग, तू आता घराघरामध्ये पोहोचलेला आहेस. म्हणजे आधी उंच माझा झोकामध्ये तुझा आय गेस तो ब्रेक थ्रू होता Yeah. आणि त्यानंतर आपण शैलू म्हणून तुला बघितलं. मला सांग, ह्याची सुरुवात कधीपासून झाली? म्हणजे तुला ऍक्टिंग तू आधीपासूनच तुला आवडायची करायला की काही वेगळे ऑप्शन्स होते तुझ्या डोळ्यासमोर? नाही, नॉट एक्झॅक्टली. आय गेस एज्युकेशनली कदाचित मी चुकीची बाजू निवडली, ज्याच्यामुळे मी इकडे ढकललो गेलो. हो, ओके. हा, म्हणजे नॉट एक्झॅक्टली. पण ऍक्टिंगची आवड मला आधीपासून होती. ओके. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा इन प्रायमरी व्हेन आय वॉज इन 3rd or 4th आय गेस, तेव्हा मी एक नाटक केलं होतं आणि त्या नाटकाला आम्ही एका कॉम्पिटिशनमध्ये उतरवलेलं आणि वी गॉट द 3rd प्राइज or something like that. But that was the max that I did in school. ओके. इन 11th and 12th मी फक्त एक वर्कशॉप अटेंड केलं होतं एका दिवसाचं. आमच्या कॉलेजमध्ये जे झालं होतं ते. पण नाही तर मग मी ऍक्टिंगकडे वळेन किंवा ऍक्टिंग मी करेन किंवा ह्याच्याशी कुठेही रिलेटेड मी असेन असं काहीच नव्हतं. तर तुझा आधीपासून माइंडसेट असा होता की बाबा मला इंजिनियर व्हायचं आहे? दॅट्स राईट. म्हणजे जसे इंजिनियर्स इकडे त्यांचं ग्रॅज्युएशन करतात आणि नंतर आपल्याला US मध्ये जायचं, US मध्ये जाऊन सगळं शिक्षण पूर्ण करायचं आहे, राईट, शिक्षण US मध्ये जॉब करायचा. एक्झॅक्टली. एक म्हणजे बेसिक प्लॅन असा होता. करेक्ट. मग तो ऍक्टिंगचा किडा चावला कुठे नेमका? आता तो आय गेस इंजिनिअरिंग मध्ये चावला. इन स्ट्रीट प्ले आपण काय बघतो फार तर की गिमिक्स असतात. Because you have to attract the crowd. Exactly. So there are far too many gimmicks. There are songs. There are those type of म्हणजे performance antics. And actual acting जर का बघायला आम्हाला मिळाली तर मग ती आज पहिल्यांदा बघायला मिळाली फ्रॉम दिस ग्रुप. आणि दॅट वन पर्टिक्युलर सीन इज अ स्टँड आउट सीन फ्रॉम द रेस्ट ऑफ द प्लेज. सो इव्हन फ्रॉम द बेस्ट प्ले, ज्यांना बेस्ट मिळाला त्यांच्यापेक्षा पण तुझं जस्ट अप्रिशिएट केलं गेलं. एक्झॅक्टली. म्हणजे बाय ऑल मीन्स ॲज अ स्ट्रीट प्ले थर्डोबल सानी वॉज गुड, बट देन दिस वॉज अ डिफरंट अप्रोच टुवर्ड्स अ स्ट्रीट प्ले वेर वी वर ऍक्च्युअली वी हॅड सीन्स, वी वर ऍक्टिंग दम आउट. देर वॉज सम म्हणजे ऍक्टिंग लाईक स्कोप होता तिकडे. ऑफकोर्स दुसऱ्या स्ट्रीट प्लेस मध्ये सुद्धा असतो, पण एक जे इमोशन्स किंवा हे जे कॅप्चर करण्याची असते तर ते ह्या स्ट्रीट प्ले मध्ये आहे असं त्यांनी सांगितलं. आणि फॉर दॅट वन पर्टिक्युलर सीन आय गॉट द बेस्ट ऍक्टर अवॉर्ड. So that is where I started thinking ki okay fine, now this is probably something that we have. आणि मग आय गेस तो किडा ऍक्च्युअली तिकडे चावला. म्हणजे जो वळवळत होता आतापर्यंत थोडाफार, म्हणजे इकडे तिकडे पसरतोय, पण चावला नेमका तिकडे. म्हणजे आता बाबा आपण फर्स्ट प्राइज मिळालाय आपल्याला, म्हणजे आपण काहीतरी आहोत. करेक्ट, आपण काहीतरी आहोत, आपण काहीतरी करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर मग आता तो किडा चावला, पण तो आजार जरा पसरायला अजून थोडासा वेळ लागला म्हणायला गेलो तरी. आय डिड अ कपल ऑफ वर्कशॉप्स. त्याच्यानंतर मग मी एकांकिका वगैरे करायला लागलो. आम्ही त्याच्यानंतर वी कंटिन्यू डुईंग स्ट्रीट प्लेज. आणि बेसिकली आता त्या आमच्या कॉलेजच्या ड्रामा क्लबला एक नाव मिळालेलं आहे, ड्रामेबाज. अँड आय एम रिअली हॅपी टू से की दे आर डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब. मला जरी वाटत होतं की मी ऍक्टिंग करू शकतो, पण तरी मुळात ऍक्टिंग म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. ओके. मला बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड मिळालं असलं तरी मला ते नेमकं कशासाठी मिळालंय हे मला ऍब्सोल्यूट कल्पना नव्हती. ओके. ऍक्टिंग म्हणजे आपल्याला असं वाटतं की म्हणजे वी जस्ट हॅव इमेजेस इन आवर माइंड. इट्स शाहरुख खान, इट्स अमिताभ बच्चन, वरुण धवन वगैरे. पण आपल्याला नेमकं माहित नसतं की ऍक्टिंग म्हणजे काय. बरोबर. त्यात अनेक गोष्टी दॅट यू हॅव टू कन्सिडर. ऑफकोर्स आता हे सगळं मला वर्कशॉप केल्यामुळे कळलं, पण नेमकं ऍक्टिंग म्हणजे काय हे फाइंड आउट करायला मी वर्कशॉप जॉईन केलं होतं. इट्स नॉट जस्ट इट्स नॉट ॲज सिम्पल ॲज just taking a patch, reading them out and then speaking it out by your own. It's not just that. There are far too many things with it. ब्रेक थ्रू पॉइंट नेमका कुठे आला? म्हणजे तू वर्कशॉप केलं, तू एकांकिका केल्या. करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर मग कुठली संधी तुला मिळाली? बरोबर. आणि जिथून मग आशिष जोशीचा ऍक्टिंगचा खरा प्रवास सुरू झाला? डेफिनेटली दॅट वुड बी उंच माझा झोका. ज्यावेळी सिरियल मिळाली त्यावेळी मनामध्ये नेमके फिलिंग कसे होते? म्हणजे ऑफकोर्स एक्साइटमेंट असणं साहजिक आहे, प्रचंड. त्याचबरोबर एक जबाबदारीचं फिलिंग पण आली का की बाबा म्हणजे आपण आता सिरियल मध्ये येणार आहोत? राईट. पण त्याचबरोबर इंटरेस्टिंगली नाही. ओके. त्या मुवमेंटला अजिबात नाही. ओके.
त्या मोमेंटला आय मीन आय एम ओव्हर देअर अँड ही इज टेलिंग मी की आता तुझं कॅरेक्टर बाबा पण फक्त एवढंच आहे की तुला केस कापायला लागतील वगैरे वगैरे. आणि म्हणलं की हा कूल, मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. Okay. आणि म्हणजे इट वॉज लाईक ओके फाईन, लेट्स गो फॉर दिस, लेट्स स्टार्ट. इट वॉज ऑल एक्साइटमेंट. It was all, I mean, I was just eager to get it started with. Right. Supposedly, it was the best day as well as the worst day. Right, because it was the best day because it was starting something new. It was the worst day because I was horrible. Okay. I was horrible. म्हणजे एक तर माझा पहिलाच सीन जो लागलेला आहे त्याच्यामध्ये मी झोपाळ्यावरती बसलेत शरद पोंक्षे Okay. आणि माझ्या बाजूला उभा आहे विक्रम गायकवाड. Right. आणि येस, म्हणजे तोपर्यंत मी म्हणजे सिरियल मी मध्ये मध्ये तर बघायचोच. मला शरद पोंक्षे आणि विक्रम गायकवाड यांच्याबद्दल खूपच प्रचंड रिस्पेक्ट होता. Right. आणि त्याच्यानंतर मग मी हळूहळू म्हणजे सिरियल पण बघितली होती. वन्स आय गॉट द कन्फर्मेशन तेव्हा मी सिरियल पण बघितली होती. So I was in the scene with two of the most respected people that I respect them very much. आणि I was all smiles. आणि सीन होता सॉरी म्हणण्याचा. बरोबर. सीन होता की आय एम अपोलोजायझिंग. बरं, आता आय एम अपोलोजायझिंग फॉर समथिंग दॅट आय हॅव प्रोबेबली डन. नाउ दॅट इज समथिंग दॅट इज ओनली टोल्ड टू मी. मी हे अजून केलेलं नाहीये. ओके. म्हणजे मी जे काही केलेलं आहे ते मला माहितच नाहीये. मी फक्त काहीतरी केलंय ज्याच्यासाठी मी सॉरी म्हणतोय. राईट. एवढंच आहे. बरोबर. बरं, ह्या सीन मध्ये मला डायलॉगही नाहीये पण तरीही आय एम ऑल स्माइल्स. आणि रिहर्सल चालू आहे. शरद काका बसलेत झोपाळ्यावरती, विक्रम दादा बाजूला उभा होता. आणि शरद काका डायलॉग्स वगैरे म्हणतात की परत असं करणार नाहीस नक्की, आणि हसू नको, हे असं ते म्हणतात एकदा. आणि दॅट इज वेन आय रिअलाइज की ओके, मी हे रिहर्सल वगैरे चालू असताना मी कम्प्लीट असा आहे. This is how I was during the rehearsals. They are rehearsing. So इकडे I have to put up a crying face or something like that, किंवा I have to be apologetic, but not even a tinge of it. मला माहिती आहे की बाजूला विक्रम उभा आहे, समोर शरद काका बसलेत आणि आय एम जस्ट दिस. आणि हसू नको, हो, हेच राहिलं. आणि त्याच्यानंतर मग ते रिहर्सल तिकडे कट झाली. मग तेव्हा वीरेन सर पण होते, गणेश सर पण होते. आणि मग वीरेन सरांनी सांगितलं की हसायचं नाहीये आपण. बरोबर. आपण काय करतोय, म्हटलं की हो सॉरी म्हणतोय. हा, सो हसायचं नाहीये. येस. ते हसणं कंट्रोल करण्यामध्ये 3 टेक गेले. ओके. 3 टेक गेले. ते हसणं कंट्रोल झालं. आता जे एक्सप्रेशन आणायचंय ते आणायला 3 टेक गेले. आणि असं करून एक माझा पहिला टेक साधारणपणे 9-10 टेक्स नंतर संपला. ओके. विच इज सॉर्ट ऑफ म्हणून मोरल क्रशर. एक्झॅक्टली. म्हणजे इवन दो माय फर्स्ट डे वॉज हॉरिबल, दे डिड नॉट मेड मी फील दॅट वे. राईट. ऑब्वियसली एवरीबडी वॉज फीलिंग कि यार किसको लेके आए यार, ये अभी हर दिन यही टेंशन है यार, ये इसका जितना भी सीन्स लगेगा उतना काम है अपने को. आणि ते आपल्याला फील होतं आय गेस लोकांच्या बघण्यातून. हा, म्हणजे थोडंफार जाणवत राहतं ते. नॉट फ्रॉम द कास्ट बट आय गेस फ्रॉम द क्रू आहे. बट मला ऍक्च्युली स्पीकिंग तसं जाणवलं नाही. मला एक फक्त त्याची जाणीव होती. पण ह्या दरम्यान मग तुझं कोणी रोल मॉडेल होता का की बाबा आपल्याला ह्यांच्यासारखी तरी ऍक्टिंग जरा जमायला पाहिजे? वन पर्सन दॅट आय रिअली अप्रिशिएट, दॅट आय रिअली लुक अप टू इज प्रशांत दामले. ओके. म्हणजे ते थिएटर करत आलेले आहेत, तसंच ते टेलिव्हिजन पण करतात, मूवीज पण आहेत. बरोबर. अ पर्सन हू कॅन सिंग अँड ऍक्ट अँड डू बोथ ॲट द सेम टाइम. पण मग तू प्रशांत दामलेंचा एक पॅच केला होतास एका लग्नाची गोष्ट मधला. तो पॅच साधारणपणे असा सुरू होतो की अचानक सगळा अंधार होतो. निळसर आभाळामध्ये काळे ढग येतात ना तसा. अचानक सुखाने चालणारा संसार हा कोसळायला लागतो. छान सुरात वाजणारी वाद्य ही बेसूर वाजायला लागतात. नेमकं आपलं चुकतंय कुठे हे काही मात्र कळत नाही. मग आपण विचार करायला लागतो की आतापर्यंत जे आपण भोगलं ते दुःख होतं का काय होतं, किंवा आतापर्यंत आपल्या आयुष्यात घडलं ते नेमकं होतं काय, सुख का दुःख. खरंच सुख म्हणजे काय असतं? खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. खरं सांगा सुख म्हणजे
नक्की काय असतं मिळाले वाटेस तोवर हातात काही नसतं मिळाले वाटेस तोवर हातात काही नसतं. आम व्हेरी मच अ बाथरूम सिंगर. ओके. म्हणजे नाही बाबा, मला तरी आता अजिबात तसं वाटलं नाही. म्हणजे मी बाथरूम मध्ये आहे असं मला अजिबात वाटलं नाही. असं मला खरंच वाटलं की मी कुठल्या तरी मैफिलमध्ये बसलोय. थँक्यू. आणि थँक गॉड तुला तू बाथरूम मध्ये असं नाही वाटलं. दॅट वुड ती सिरियल होती श्रेयस तळपदे ह्याच्या प्रोडक्शन हाऊस. येस राईट. सो हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? म्हणजे एक तर तुझा आता उंच माझा झोकाचा एक लर्निंग एक्सपिरियन्स झाला. बरोबर. उंच माझा झोका संपल्यानंतर ऍक्च्युली मी दुसरी सिरियल केली हृदयप्रीत जागते. ओके. अँड दॅट वॉज द मोर ऑफ अ कॉन्टेम्पररी सिरियल. ओके. म्हणजे आता उंच माझा झोकामध्ये वी वर इन अ पिरियड राईट. बॅक इन टाइम्स इन द अर्ली 20th सेंचुरी. आणि हृदयप्रीत जागतेमध्ये वी वर बॅक इन टू द 21st. सो त्या सिरियलमध्ये एनिवे मला एक स्विच शिकायला मिळाला होता. आणि तुमचं आमचं सेम असताच्या वेळेस झालं असं की आता तो स्विच तर केला आपण कंटेम्पररी मध्ये आलो, पण मग आता ती आधीच्या सिरियलची स्टाईल मोडून काहीतरी वेगळं करायचं. राईट. आणि वेल ऑफकोर्स आय मीन देर वर टू रिअली गुड थिंग्स अबाउट दिस सिरियल. की एक म्हणजे श्रेयस दादाचं प्रोडक्शन होतं. जेव्हा आपण शूटिंग व्हायचं तेव्हा श्रेयस दादा यायचा. ओके. ही यूज टू बी ऑन द सेट. ही यूज टू गाईड अस व्हेरी मच. म्हणजे आम्ही जेव्हा फोटोशूट वगैरे करत होतो त्यावेळेला सुद्धा तो म्हणायचा की तुम्हाला जे काही डाऊट असतील येऊन बिंदास विचारा. ओके. बघा तुम्ही अजून काय काय तुम्ही कॅरेक्टर बद्दल विचार करू शकता. काहीही वाटलं बिंदास सांगा. चुकीचं असेल तर आम्ही सांगू नको. ओके. पण अदरवाईज कीप युअर माइंड ओपन, कीप युअर माइंड फ्री, कीप ऑन थिंकिंग ॲज मच एज यू कॅन. माझं कॅरेक्टर होतं शैलूचं. बरोबर. शैलू इज व्हॉट इज द पॉप्युलर नेम अँड दी ॲब्सोल्युटली रेडिक्युलसली डिफिकल्ट नेम. म्हणजे ऍक्च्युअल कॅरेक्टरचं जे नाव होतं दॅट वॉज शैल भास्कर मोरेश्वर गोजमगुंडे. अरे बापरे. सो शैल भास्कर मोरेश्वर गोजमगुंडे ह्या कॅरेक्टरचं हे कॅरेक्टर होतं. आणि ही इज अन अपकमिंग म्युझिशियन. राईट. ज्याचा एक होम स्टुडिओ वगैरे आहे. बरोबर. सो मुळात हे ऐकूनच मी जरा एक्साइट झालो होतो की ओके दिस इज समथिंग दॅट इज अगेन इन आवर कम्फर्ट झोन. एक्झॅक्टली. की हे कॅरेक्टर मॉडर्न आहे आणि हे कॅरेक्टर एक म्युझिशियनच्या लाईनीत सुद्धा आहे. बरोबर. आणि ऍडिंग टू दिस आर डिरेक्टर प्रतिमाताई. ओके. प्रतिमा कुलकर्णी. म्हणजे कॅरेक्टर बिल्ड कसं करायचंय ह्याचे मला अक्षरशः कमाल धडे मिळालेले त्या सिरियलच्या वेळेस. ज्यावेळी सिरियल करत होता त्याच्या आधी तू एक मूवी केली होती, हिंदी मूवी केली होती. राईट. बरोबर. आय गेस गुजारिश. राईट. फिल्मचं शूटिंग कसं होतं त्याचा मला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळालेला होता. बरोबर. इट वॉज फर्स्ट टाइम ऑन द सेट ऑफ अ फिल्म. इट वॉज फर्स्ट टाइम ऍक्च्युली इन द सीन ऑफ अ फिल्म. आणि केवढं प्रेपरेशन असतं आणि केवढे डिटेल्स असतात आणि त्याचे कॅमेराजच केवढे वेगळे असतात. आणि मग ते आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये असतो पण ते स्क्रीनवरती कसं दिसतं ह्या खूप खूप वेगळं असतं. बरोबर. आणि त्यात अनेक गोष्टी आहेत म्हणजे तशा. सो I had a dialogue which was म्हणजे there was this one particular dialogue, no dude no. That was all that I was supposed to say. ओके. आणि मी एक शब्द डूड ज्याला मी सतत ड्यूड म्हणून प्रोनाऊन्स करत होतो ज्याच्यावरती मी 10 टेक्स दिले. संजय लीला भन्साळीला. That is why this is one experience that I am really afraid to tell people, but my God, an experience. But Sanjay sir, he was really good to me. Okay. Because well, obviously he did not kick me out. पण anyway म्हणजे ते असं एकदा ते झालं. ते आले, ड्यूड नहीं आपको डूड बोलना है. क्या बोलना है? डूड. बराबर. करे वापस. ओके. म्हणून परत गेले. दुसऱ्या टेकला सुद्धा मी परत ड्यूडच म्हणतो. परत ते येतात, ड्यूड नहीं आपने फिर से ड्यूड बोला ना आपने. क्या बोले आप बोलो. करून ते परत ते तसं ड्यूड नाही डूड. तिसरा टेक पुन्हा, चौथा टेक पुन्हा, पाचवा टेक पुन्हा. अल्टिमेटली एट द 6th टेक ही वॉज लाइक कि आप मत बोलिए कुछ, सिर्फ नहीं यार ऐसा करिए, ठीक है, मत बोलिए आप, चलेगा आपको. सर लेता हूं ना डूड. बस डूड लो ना. ड्यूड मत लीजिए. डूड नहीं बोलना है हमें, डूड बोलिए, ठीक है. ओके. परत गेले आतमध्ये.
मी परत ड्यूडच म्हणालो. आणि आय डोंट नो, आय मीन आय वॉज स्टक टू इट. दॅट वॉज लाईक एन ॲक्सेंट दॅट आय हॅड. बरं, माझे मित्र मला लई शिवाय घालायचे याच्यावर, ते सतत असे असायचे की ड्यूड काय, इट्स डूड. आणि मी एकदम त्यांना माझाच सांगायचो की प्लीज अमेरिकन ॲक्सेंट आहे, तुम्हाला नाही समजणार, इट्स ड्यूड. आणि असं मी त्यांना एकदम माझात वगैरे बोलायचं. ते सगळा मास तिकडे बाहेर पडला. बट या चुकीच्या ठिकाणी, ऍब्सोल्यूट चुकीच्या ठिकाणी. आणि मग त्याच्यानंतर मग फायनली ॲट समवेअर अराउंड द 10th टेक आय थिंक आय फायनली गॉट द नो डूड नो प्रॉपर. अँड आफ्टर दॅट संजय लीला बन्साली बाहेर आले आणि त्याच्यानंतर की हा चलो अभी यहाँ का खत्म हो गया. धन्यवाद. त्यावेळेला खूप प्रकर्षाने जाणवलं की देर इज डिफरन्स बिटवीन हिंदी मीडियम अँड मराठी मीडियम. ओके, देर इज. आता ते टेक्निकलमुळे आहे का काय आहे ते मला माहित नाही, पण हिंदी फिल्म, मराठी मूवी सुद्धा ज्याचा मला एक अनुभव होता तो बऱ्यापैकी म्हणजे आय कुड रिलेट टू इट. धिस वॉज कम्प्लिटली डिफरंट. अगेन माय फर्स्ट सीन आय एम गिव्हिंग 10 टेक्स. म्हणजे श्री गणेशा करायचं तर बाबा 10 टेक पेक्षा कमी करायचाच नाही, लागतच मला ते. दॅट्स माय रूल. बरोबर, एक्झॅक्टली. सो म्हणजे नारळ फोडतात तसं डिरेक्टरने कधीतरी माझं डोकं फोडलं तर मूवी सुपरहिट. एनिवे, सो थिएटर मी ऍक्च्युली आधीपासूनच करत सुद्धा होतो, म्हणजे जे एकांकिका वगैरे आम्ही करत होतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग सिरियल केली मध्ये, दोन सिरियल्स वगैरे झाल्या, मूवीज केल्या. आणि त्याच्यानंतर मग ऑफकोर्स मला थिएटरकडे परत वळायचं तरी होतं. त्यामुळे आयदर बाय एकांकिका किंवा दीर्घांक किंवा नाटक मिळालं तर मग वेल अँड गुड, अशा स्टेटमध्ये मी होतोच. सो फॉर्च्युनेटली म्हणजे देवेन सर त्यावेळेस ऑल द बेस्ट टू करत होते. ओके, हां. आणि ऑल द बेस्ट टू म्हणजे आता ऑल द बेस्ट हे प्रचंड गाजलेलं नाटक, आंधळा मुका बहिरा, म्हणजे दिस कॉन्सेप्ट इज हिलॅरियस अँड इट इज वर्ल्ड फेमस. इट ऍक्च्युली इज. कारण काय अनेक भाषांमध्ये त्याचे अनेक प्रयोग झालेले आहेत. आणि हे ह्या नाटकाचं सिक्वल होतं. ऑल द बेस्ट टू वॉज द सिक्वल टू ऑल द बेस्ट. तर ह्याच्यामध्ये मेन कॉन्सेप्ट सेम, आंधळा मुका बहिरा आणि त्यांची ती गंमत. पण आता इकडे स्टारकास्ट वाढली आहे, स्टोरी वाढली आहे. आणि त्यात एक पर्टिक्युलर भूमिका, ऍक्च्युली दोन भूमिका करत होता माझा एक मित्र विनायक कदम. ओके. आणि दे वर सर्चिंग फॉर वन पर्टिक्युलर कॅरेक्टर विच वॉज नॉट फाउंड. ओके. सो त्यावेळेला त्याने मला फोन केला की हे असं असं आहे आणि करशील का. आणि आय वॉज लाईक ओके कूल. आता गंमत अशी की दे वर वर्किंग ऑन फॉर 3 months ऑन दॅट प्ले. ओके. 3 महिने त्यांच्या तालमी सुरू आहेत. आणि मी साधारणपणे जॉईन केलं तेव्हा 2 आठवड्यानंतर ओपनिंग होतं. सो आय हॅड अ लॉट टू कॅच अप विथ, बिकॉज मयुरेश कमाल येतो, म्हणजे तो डान्स तर उत्तम करतोच, अभिनय करतो मस्त. अभिजित पवार होता त्यात, जो मुक्याची भूमिका करत होता. तो सवाई विनर होता त्यावेळेचा. सो त्याच्याबद्दल काय बोलायलाच नको. सनी भूषण, सनी इज अमेझिंग, म्हणजे त्याचा कॉमेडी सेन्स कमाल आहे. तो नसेल तिकडून सुद्धा कॉमेडी काढू शकतो. इतर कॅरेक्टर सुद्धा खूप तगडी होती, खूप म्हणजे इट वॉज कम्प्लीट कॉमेडी पॅक्ड नाटक होतं ते. नाटक आहे, इट्स स्टील इन थिएटर्स. आणि त्यात डिरेक्शन बाय देवेंद्र पेम. अगेन देवेंद्र सर हॅड टू टेक अ लॉट ऑफ एफर्ट्स ऑन मी. कारण काय जी एनर्जी लागते आणि जे काय आता ऑफकोर्स, आणि थिएटरवरती त्या प्लॅटफॉर्मवरती तेवढं हे सगळं करणं, मजा तर भरपूर आली. आणि मी एक साधारणपणे 10 किलो कमी पण केलेले. भरपूर एनर्जी लागते. उंच माझा झोकाच्या वेळेस जेव्हा पहिल्या दिवसाच्या नंतर व्हेन आय थॉट की ओके आय हॅव टेकन द वर्स्ट डिसिजन इन माय लाईफ बाय शिफ्टिंग टू ऍक्टिंग करिअर, पण तरीही मी म्हणजे फ्रॉम दी एंटायर कास्ट इन क्रू एव्हरीबडी वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. पण वन पर्सन हू आय वुड लाईक टू मेन्शन इज अतुल कासवा, जे उंच माझा झोकामध्ये पांडू दादाचा कॅरेक्टर करायचा. आणि आता दिल दोस्ती दुनियादारीमध्ये नागवेकर म्हणून. येस, एक्झॅक्टली. म्हणजे त्यांच्याबरोबर माझा एक वेगळा रॅपो झाला होता. सेटवरती मी ऍक्च्युली थोडा इंट्रोवर्ट आहे, मी थोडा शाय आहे. आय एम नॉट अ पर्सन हू वुड गो टू समवन अँड स्टार्ट स्पीकिंग ॲट द फर्स्ट गो. पण माझी सेटवरती ऍब्सोल्यूट पहिली मैत्री जर का कोणाशी झाली असेल तर मग ती अतुल कासवाशी होती. माझ्या आजूबाजूला एक साधारणपणे 5 पोरं अशी आहेत जी माझ्या वयाची आहेत किंवा असं आहे. बरोबर. त्यामुळे तुमचं आमचं सेमस्टरच्या वेळेस भट्टी आमची खूप छान जमली. ओके. म्हणजे मी, गौरव मोरे
म्हणजे जो राजाचा कॅरेक्टर करायचा. ओके. त्याच्यानंतर अभिषेक कुलकर्णी जो अंड्याचा कॅरेक्टर करायचा. हे आम्ही तिघं म्हणजे त्रिमूर्ती किंवा त्रिदेव वगैरे असे आम्हाला एक टायटल पडलं होतं, कारण काय जिकडे पण जातो तिकडे हे तिघं असे ग्रुपमध्ये जात आहेत. बरोबर. त्याच्यानंतर तिघं असतील तर मग उगाच मजा मस्करी वगैरे चालू असते, कारण काय गौऱ्या इज ही स्पॉन्टेनियस. ओके. त्याला सुचते कॉमेडी, म्हणजे असं तो जवळजवळ तो काय वाटेल ते, म्हणजे जर का वर्ण एक पान सुद्धा पडत असेल झाडाचं तो त्याच्यावरती जोक करू शकतो. एकदा काहीतरी आम्ही एक सीन शूट करत होतो ज्याच्यामध्ये ईशानला डोक्याला पट्टी बांधलेली असते आणि तो बेडवरती बसलाय. ओके. आणि आम्ही अचानक सगळे असे आतमध्ये जातो की काय झालं असं बघायला. म्हणून मग आम्ही सगळे असे गेलो, मी, गौरव आणि अभिषेक. आणि आम्ही गेलो आणि अभिषेक एकदम त्या जोरामध्ये बसायला म्हणून तो असा की तो आला आणि बेडवरती असा बसला. आता साधारणपणे हा जो वॉल असतो तो तकलादू असतो सेटचा, आणि ह्याच्या नेमक्या दुसऱ्या बाजूला आहे देवघर. त्यामुळे तो असं बसायला आणि तिकडे धापकन दत्ताची मूर्ती पडायला, मूर्ती फोटो दत्ताचा फोटो पडायला. आणि मग त्याच्यानंतर सगळ्या तिकडे कट वगैरे झालं, सगळे हसायला लागलेले आहेत. आणि त्याच्यानंतर गौरव बाहेर येतो, यो बघ दत्तो, तो अंड्या तिकडे बसला ना. त्याच्यानंतर मग सगळं असं हल्लं, मग असे दत्ताची असे दोन काय नाही इट्स ओके मागे जा. असं ऍब्सोल्यूट काय वाटेल त्या गोष्टीवरती आम्ही मजा करू शकत होतो. उंच माझं झोकाच्या वेळेस, विच आय ऑलवेज रिमेंबर, मला ठाण्यावरनं ट्रेन पकडायची होती जी दादरला जाईल. आणि ती ट्रेन जर का मी पकडली तर मग मला दादरवरनं गोरेगाव फास्ट मिळेल. ओके. ती ट्रेन मिस झाली तर मग त्याच्यानंतर परत फास्ट आणि मग ते स्लो वगैरे असं सगळं ती लफडी करत बसा. सो मी आपला एका प्लॅटफॉर्मवरती गेलो जिकडे युजली ट्रेन येते. आणि नेमकं आजच ट्रेनने डिसाईड केलंय की आज मी या प्लॅटफॉर्मवरती येणार नाही, मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाणार. मग आता त्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती ती गेलेली आहे, त्यामुळे मला आयदर तो फूट ओव्हर ब्रिज घेऊन ट्रेन प्लॅटफॉर्म बदला किंवा उडी मारून रेल्वे ट्रॅक क्रॉस करून. आपण कितीही म्हणालो की असं करू नका, पण तरी शेवटी जेव्हा वेळ अशी असते तेव्हा आपल्याला करावं लागतं किंवा करायची इच्छा तरी होते. सो त्यावेळेला मी एकदम असं की मी तिकडे गेलोय, मी बघितलं की त्या प्लॅटफॉर्मवरती आता ट्रेन आहे, नुसती इकडून उडी मारली आणि तिकडे गेलो की मग ह्या बाजूला बघितलं ट्रेन नाही, त्या बाजूला बघितलं ट्रेन नाही, म्हटलं चला उडी मारूया. म्हणून मी असा उडी मारायला जाणार आणि एक लहान पोरगा बाजूने बाबा करून ओरडतो. आणि त्यावेळेला माझं असं झालं की चुकीच्या वेळेला भेटलायस, पण ठीक आहे आता काय. आणि मग म्हणून मी आपलं त्याला हाय काय वाटतस कसं आहेस वगैरे करून मग मला फुट ओव्हर ब्रिजच घेऊन जावं लागलं. ती ट्रेन तर काय गेली, पण ठीक आहे. पण ऍटलिस्ट म्हणजे ऍटलिस्ट मी चुकीची गोष्ट केली तरी नाही, निदान त्या पोरामुळे जे काय. पण या एनी ड्रीम रोल? ड्रीम रोल वुड बी समथिंग इन अ हॉलिवूड मूवी. That would be the ultimate aim. Good. The first band that I was a part of, we practiced for 3 days. आम्ही 3 दिवस प्रॅक्टिस केली. एक 4 गाणी वगैरे आम्ही सेट केली होती. परफॉर्मन्सला जायच्या आधी, स्टेजवरती जायच्या आधी आम्हाला लक्षात येतं की अरे आपल्या बँडला नावच नाहीये. म्हणून मग आम्ही ठरवतो की ठीक आहे चल आपला बँड बेनाम आहे. आणि असं करून त्या बँडचं ऍक्च्युली नाव बेनाम असंच झालं. आणि त्या गिगची खूप वाईट गोष्ट ही आहे की आय एम आउट इंट्रोड्युसिंग द मेंबर्स ऑफ माय बँड. आणि आय हॅड थॉट की आय मेक दिस रिअली फन, म्हणून मी जरा फ्रेजेस वाक्प्रचार वगैरे असं शोधून ठेवलेले. सो ड्रमरसाठी ही इज द मॅन हू बीट्स अस ऑल, आणि त्या ड्रमरचं नाव. कीबोर्डसाठी द मॅन हू होल्ड्स ऑल द कीज. आय गो टू द गिटार. तेव्हा ड्रम्स वरती कौशिक म्हणून होता, कीबोर्डसाठी श्रेय म्हणून होता. आणि देन आय गो टू द गिटार. आणि म्हणून मी म्हणतो की इज द मास्टर ऑफ पपेट्स अँड इज पुलिंग द स्ट्रिंग्स ऑन द लीड गिटार इट्स. आणि इट्स अ नाईस 10 second pause where the audience realizes I have forgotten his name. आणि एव्हरीबडी, म्हणजे मी जेव्हा त्यांचं नाव अनाऊन्स करेन तेव्हा ते गो फॉर अ पीस. म्हणजे द ड्रमर प्लेज अ लिटल बिट ऑफ अ ड्रम, कीबोर्डवाला काहीतरी कीबोर्ड वाजवतो. सो हा आपला त्याच्या अँप्लिफायर वरती पाय वगैरे ठेवून फुल स्टाईल मारून गिटार वगैरे घेऊन असा उभा आहे आणि ऑन द गिटार्स इट्स. मग त्याने माझ्याकडे बघितलं, मग त्याला कळलं की मी असं त्याच्याकडे अरे यार, आणि डूड इट्स आशिष. आणि मी आशिष बलानी. आणि असं करून म्हणजे मी बेसिकली माझं स्वतःचं नाव विसरलेलो, बिकॉज दिस इज नॉट समथिंग टू फॉरगेट यार.
तेरे लीड गिटारिस्ट का नाम वही है जो तेरा नाम है, हाऊ कॅन यू फॉरगेट. पण तेव्हा माझं असं आलेलं की अरे, आणि मग तेव्हा मग मी आशिष असं त्याला इंट्रोड्यूस केल्यानंतर मग तो नुसतं की तो जो असा जो रेडी होता तो डिंग 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 असं काहीतरी करून त्याने त्याचं इंट्रोडक्शन संपवला होता.